Okay, so friend, I'm Dr. Hina Vani. Today for scholarship grade 7 आपण मराठी सब्जेक्ट बघत होतो आणि मराठीमध्ये आपला पुढचा टॉपिक आहे विरामचिन्हे. तर जेव्हा आपण बोलतो तेव्हा मध्ये मध्ये थांबतो, त्याला थांबण्याला विराम असं म्हटलं जातं आणि या विरामाला वेगवेगळ्या खुणांनी आपण लिखाणामध्ये दाखवतो, त्यांना विरामचिन्हे असं म्हणतात. तर एकूण विरामचिन्हे ही 9 आहेत. तर असं पण पर्यायी प्रश्न विचारला जाऊ शकतो की किती विरामचिन्हे ही असतात. तर मराठीमध्ये प्रामुख्याने 9 विरामचिन्हांचा उपयोग केला जातो. त्यातलं पहिलं चिन्ह आहे हे पूर्णविरामाचं, जे एका बिंदूने दाखवलं जातं. दुसरं आहे अर्धविराम, जो एक बिंदू आणि एक स्वल्पविरामाने दाखवलं जातं. तिसरा आहे स्वल्पविराम. नंतर येतो अपूर्ण विराम, वाक्याच्या शेवटी तपशील देताना तो वापरतात. 2 बिंदूंनी तो दाखवला जातो. प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह आणि अपसरण चिन्ह, जे संयोग चिन्हापेक्षा थोडंसं मोठं असतं. स्पष्टीकरण द्यायचं असेल तेव्हा आपण अपसरण चिन्ह हे वापरतो, किंवा बोलता बोलता जर विचार मालिका तुटली तर अपसरण चिन्हाचा उपयोग हा केला जातो. तर आता आपण सरावाच्या प्रश्नांकडे वळूया. तर पुढे ठळक अक्षरात दिलेल्या विराम चिन्हांच्या नावांसाठी आपल्याला योग्य चिन्हाची खूण जी आहे त्याचा पर्याय क्रमांक आपल्याला रंगवायचा आहे. तर पहिला आहे अपूर्ण विराम. अपूर्ण विराम हा 2 बिंदूंनी दाखवला जातो, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. दुसरा आहे प्रश्नचिन्ह. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रश्नचिन्ह कसं असतं, तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर आहे. नंतर आहे स्वल्पविराम म्हणजे कॉमा, माहिती आहे आपल्याला. पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. उद्गारवाचक आणि दुहेरी अवतरण चिन्ह तुम्ही शोधा आणि तुम्ही पर्याय क्रमांकाचं वर्तुळ हे रंगवा. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे प्रत्येक वाक्यात कोणते विरामचिन्ह आले आहे ते ओळखून त्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार, आणि हे चिन्ह या ठिकाणी आलंय. तर या वाक्यामध्ये हे एकच चिन्ह आलेलं आहे, जे की आहे प्रश्नचिन्ह. तर आपला पर्याय क्रमांक आहे क्रमांक 2, जो की अचूक पर्याय क्रमांक आहे. थू थू सगळे खारट पाणी. तर तुम्ही बघाल तर या ठिकाणी एक स्टँडिंग लाईन आणि एक डॉट, हे चिन्हाची खूण ही उद्गारवाचक चिन्हाची खूण आहे, त्याच्यामुळे उद्गारवाचक चिन्ह हा आपला अचूक पर्याय आहे. आपला देश साखर, कापड, अभ्रक नि गहू निर्यात करतो. आता या ठिकाणी एकाच प्रकारचा जिन्नस जो आहे तो वाक्यामध्ये आलेला आहे. निर्यात करणाऱ्या सामानाची यादी दिलेली आहे आणि जेव्हा अशी यादी किंवा लिस्ट असते तेव्हा आपण स्वल्पविरामाचा वापर करतो आणि म्हणून इथे स्वल्पविराम हे आपलं अचूक उत्तर आहे. ओके, या ठिकाणी पूर्णविरामही दिला आहे वाक्याच्या शेवटी, पण पूर्णविराम असलेला कुठलाही पर्याय तुम्हाला दिलेला नाहीये, म्हणून स्वल्पविराम हे अचूक उत्तर आहे. चौथं आणि 5वं तुम्ही घरी ट्राय करा. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे पुढील प्रत्येक वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे ते ओळखून आपल्याला त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ हे रंगवायचं आहे. गृहस्थ म्हणाले, पण साहेब हे कसं शक्य आहे. आता ह्या ठिकाणी त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. ओके, त्यामुळे इथे कुठलं चिन्ह यायला हवं, प्रश्नचिन्ह यायला हवं, आणि म्हणून तुमचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, गोड औषधांचा मारा सारखा सुरू असतो. आता इथे या ठिकाणी गोड औषधांशी रिलेटेड गोष्टींची यादी दिलेली आहे, आणि जेव्हा असे यादी दिलेली असते तेव्हा आपण ह्या प्रत्येक 2 गोष्टींच्या मध्ये स्वल्पविराम वापरतो. तर या ठिकाणी कुठलं चिन्ह येईल, तर स्वल्पविराम हे चिन्ह या ठिकाणी येईल. 7वीतील विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले. ओके, तर हे जे वाक्य आहे या ठिकाणी तुम्ही बघाल तर
कोणीतरी काहीतरी बोलतंय, तर त्यामुळे या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्ह हे चिन्ह जे आहे ते मिसिंग आहे. 7वीतील विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले. तर एकेरी अवतरण चिन्ह ही खूण त्या ठिकाणी यायला हवी. तर अशा प्रकारे 4थं आणि 5वं तुम्ही घरी ट्राय करा. आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढील प्रत्येक वाक्यात एकूण किती विरामचिन्हे द्यावी लागतील ते ओळखून पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. आणि वाक्य दिलेलं आहे, आई म्हणाली राधा एक सुंदर गजरा बनव. आता या ठिकाणी आई म्हणाली या वाक्यानंतर आपण स्वल्पविराम देऊ. राधा एक सुंदर गजरा बनव या वाक्याला आपण अवतरण चिन्ह देऊ आणि इथे पूर्णविराम हे येईल. ओके. तर अशा प्रकारे ह्या वाक्यामध्ये एकूण किती तुम्हाला चिन्ह वापरली गेली, तर 3 चिन्ह आपण वापरली. तर अशा प्रकारे आपल्याला किती चिन्ह ही वापरली जातात ते ओळखून आपल्याला लिहायचं आहे. तुला कोणते खेळणे आवडते? तर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके, की तुला कोणते खेळणे आवडते. तर या ठिकाणी प्रश्नचिन्ह हे येईल आणि त्यामुळे ह्या ठिकाणी एकच विराम चिन्हाचा उपयोग हा आपण केलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही उर्वरित जे प्रश्न आहेत ते तुम्ही घरी ट्राय करू शकतात. आता आपण 5वा जो प्रश्न आहे तो बघूया. तर योग्य विराम चिन्ह वापरलेले वाक्य ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. आणि वाक्य दिलंय, अण्णा हा लहानसा कोट कोणाचा? पुढचं वाक्य आहे, अण्णा म्हणजे उद्गार चिन्ह दिलंय, हा लहानसा कोट कोणाचा? तर या ठिकाणी तुम्ही जर व्यवस्थित बघाल तर पर्याय क्रमांक 1 हे जे आहे ते अचूक पर्याय क्रमांक आहे, कारण या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि अण्णा नावाच्या व्यक्तीला विचारलाय आणि हे कोणीतरी बोलतंय म्हणून ते आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये त्याला बंदिस्त केलेलं आहे. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शाळा कॉलेजमधून शिकून येत नसते. होय ना? आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शाळा कॉलेजमधून शिकून येत नसते. होय ना? तर या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर होय ना हा प्रश्नचिन्ह शेवटी विचारलेला आहे. स्वल्पविराम हे बरोबर आहे आणि शाळा आणि कॉलेजमध्ये जे संयोग चिन्ह वापरलेलं आहे ते पण योग्य आहे. तर त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर या ठिकाणी आहे. तिसरं तुम्ही गृहपाठाला ट्राय करा. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. दिलेल्या सूचनांप्रमाणे योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचे आणि प्रश्न दिलेला आहे की 2 शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी अपुरा शब्द राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर 2 शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी अपुरा शब्द राहिला तर आपण संयोग चिन्हाचा वापर हा करतो. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना कोणते विरामचिन्ह वापरतात? तर आपण दुहेरी अवतरण चिन्ह जे आहे त्याचा उपयोग करतो. बोलता बोलता विचार मालिका जर तुटली तसे स्पष्टीकरण द्यायचं असेल तर अपसरण चिन्हाचा वापर हा केला जातो. 2 छोटी वाक्ये उभयान्वयी अवयवाने जोडली जातात तेव्हा उभयान्वयी अवयवाच्या अगोदर कोणतं विरामचिन्ह आपण वापरतो? तर अर्धविराम हे चिन्ह आपण वापरतो. ओके. चांदी, रुपे, पितळ, तांबे या सगळ्यांच्या खाणी मोठ्या आईच्या पोटात सापडतात. या वाक्यात किती वेळा स्वल्पविराम हे चिन्ह द्यावे लागेल? तर तुम्ही बघा की किती वस्तूंची यादी आहे? 4. तर या ठिकाणी 3 स्वल्पविराम आपण देऊ. तर अशा प्रकारे चांदी आणि रुपेच्या मध्ये, रुपे आणि पितळच्या मध्ये आणि पितळ आणि तांब्याच्या मध्ये अशा प्रकारे 3 स्वल्पविराम आपण देऊ. तर या ठिकाणी आपण विरामचिन्ह हा अध्याय बघितला. आता आपला पुढचा जो टॉपिक आहे तो आहे काळ. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 3 मुख्य काळ असतात, वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ.
वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स, वर्तमान म्हणजे प्रेझेंट, भूत म्हणजे पास्ट आणि भविष्य म्हणजे फ्युचर टेन्स. ओके. तर मी खातो म्हणजे वर्तमान काळ, मी खाल्ले म्हणजे भूतकाळ आणि मी खाईन म्हणजे भविष्यकाळ. ओके. तर 3 मेन काळ आपण बघितले. आता साधा काळ आणि अपूर्ण काळ म्हणजे काय? तर प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार पडतात: साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. ओके. तर साधा म्हणजे सिंपल टेन्स, अपूर्ण म्हणजे प्रोग्रेसिव्ह, कंप्लीट और परफेक्ट आणि रीती. ओके. तर साधा काळ, या काळातील क्रियापदावरून वाक्यातील कृती समजते. म्हणजे मला चिंच आवडते, मला चिंच आवडली किंवा मला चिंच आवडेल. अपूर्ण काळ म्हणजे क्रिया चालू आहे किंवा अपूर्ण आहे हे समजतं. तो हसत आहे, तो हसतो आहे, तो हसत होता, हसत असेल. पूर्ण काळ म्हणजे त्या वाक्यातील क्रिया त्या त्या काळात पूर्ण झाली असं समजतं. म्हणजे त्याने लाडू खाल्ला आहे, त्याने लाडू खाल्ला होता, म्हणजे त्याने पूर्ण फिनिश केलं होतं, इनकम्प्लीट नव्हतं. आणि रीती काळ म्हणजे त्या क्रियापदावरून क्रियेची रीत किंवा वहिवाट समजते. खात असतो, खात असे, खात जाईन वगैरे वगैरे. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला काळावर आधारित आता प्रश्न हे बघायचे. तर पहिला सरावाचा प्रश्न आहे की पुढे दिलेल्या प्रत्येक वाक्याचा काळ कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर पहिलं वाक्य आहे, आजोबांनी साने गुरुजींची गोष्ट सांगितली. आता गोष्ट सांगत आहे असं नाहीये, सांगितली आहे म्हणजे भूतकाळ आहे. आणि हा कुठला भूतकाळ आहे? गोष्ट सांगत होते असं आहे का? नाही. त्याच्यामुळे सांगितली म्हणजे साधा भूतकाळ आहे. ओके. सांगितली होती असं आलं असतं तर साधा पूर्ण भूतकाळ आला असता. पण सांगितली या वाक्यावरून आपल्याला साध्या सिंपल पास्ट टेन्सचा बोध होतो. वैभवी भरतनाट्यम हे नृत्य छान करते. आता तुम्ही बघाल तर हे पण एक सिंपल प्रेझेंट टेन्सचं एक्झाम्पल आहे. म्हणून याचं करेक्ट उत्तर काय आहे? साधा वर्तमान काळ. आज रात्री आम्ही आकाशाचे निरीक्षण करू. ओके. तर इथे पण साधा भविष्यकाळ या वाक्यातून आपल्याला दिसून येतो, कारण भविष्याबद्दल माहिती सांगितली आणि सिंपल माहिती ही आहे. ढगांना पाहून मोराने पिसारा फुलवला असेल. आता असेल म्हणजे भविष्यकाळाबद्दल पण पिसारा फुलवण्याची जी कृती आहे ती पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळे पूर्ण भविष्यकाळ हा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. सर्व मुले मातीचा किल्ला बनवत होती. बनवला होता असं आलं का? नाही, बनवत होती. तर बनवत होती या वाक्यावरून आपल्याला भूतकाळातली ती जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली नाही असा बोध होतो. म्हणून हा अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. पुढील प्रत्येक दिलेल्या प्रश्नातील सूचनेप्रमाणे योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ जे आहे ते आपल्याला रंगवायचं आहे. मयुरी चित्र रंगवते या वाक्याचे भविष्यकाळी वाक्य कोणते होईल? मयुरी चित्र रंगवेल, मयुरीने चित्र रंगवले, मयुरी चित्र रंगवत असते, मयुरी चित्र रंगविल, मयुरी चित्र रंगवीत आहे. आता बघा, मयुरीने चित्र रंगवले हे भविष्यकाळ नसून भूतकाळ होऊन गेलं. मयुरी चित्र रंगवत असते हे पण इनकम्प्लीट पास्ट टेन्स सारखं झालं. चित्र रंगविल हे भविष्यकाळाचं कन्वर्जन आहे. त्याच्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केली या वाक्याचे वर्तमान काळी वाक्य कोणते होईल? शेतकरी पिकांची कापणी करतील, भविष्यकाळ होऊन गेला. शेतकरी पिकांची कापणी करतात, करीत असत. शेतकरी पिकांची कापणी करीत होते, तर करीत असत हे या ठिकाणी येईल का? नाही, कारण हे पण तुम्हाला कंप्लीट पास्ट टेन्स दाखवेल. ओके, तर शेतकरी पिकांची कापणी करतात हे योग्य उत्तर आहे, जे वर्तमान काळी वाक्य आहे. आता तिसरं जे आहे ते तुम्ही होमवर्कला ट्राय करा. पण पुढचा प्रश्न बघूया. तर दिलेल्या सूचनांप्रमाणे योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे आणि प्रश्न दिलेला आहे. पुढीलपैकी अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य कोणतं ते ओळखायचं आहे. परिसर अस्वच्छतेमुळे रोगराई वाढली आहे. परिसर अस्वच्छतेमुळे रोगराई वाढत आहे. परिसर अस्वच्छतेमुळे रोगराई वाढते आणि परिसर अस्वच्छतेमुळे रोगराई वाढत असते. आता अपूर्ण वर्तमान काळ आपल्याला म्हटलंय आणि वाढत आहे हे जे रूप आहे हे कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स आपल्याला दाखवतोय. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. कारण वाढली आहे हे कंप्लीट पास्ट दाखवेल, पूर्ण भूतकाळ दाखवेल. वाढते हे सामान्य रूप आहे आणि वाढत असते हे पण कंप्लीट प्रेझेंट टेन्स दाखवेल. ओके, पुढीलपैकी पूर्ण भूतकाळ असणारं वाक्य कोणतं? आम्ही प्रार्थना म्हणत होतो, आम्ही प्रार्थना म्हणत असतो, आम्ही प्रार्थना म्हटली होती आणि आम्ही प्रार्थना म्हटली आहे. तर या ठिकाणी आम्ही प्रार्थना म्हटली होती हे पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. पुढील वाक्यात भविष्यकाळी क्रियापद कोणते येईल? सर्व विद्यार्थी मैदानावर आणि पुढे रिकामी जागा. धावत होते, धावत आहेत, धावत असतात, धावत असतील. तर आपल्याला भविष्यकाळ हवा आहे म्हणून योग्य पर्याय आहे धावत असतील. जर 4, 5, 6 आणि 7 तुम्ही स्वतः सोडवू शकतात. तर अशा प्रकारे आपण विरामचिन्ह आणि काळ यांच्याबद्दल माहिती बघितली. आता आपल्याला मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञानावर आधारित आपला पुढचा घटक जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरला घेऊया.